महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज दिल्लीमध्ये बैठक। संध्याकाळी केंद्रीय नेतृत्वासोबत होणाऱ्या बैठकीत राज्यातल्या जागा वाटप आणि उमेदवारांसंदर्भात चर्चा होणार। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी जात थोरातांनी त्यांची भेट घेतली। महाविकास आघाडीची बैठक आहे असं नाही, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आपली भेट होईल। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या जागा वाटपाचा तिढा जोवर सुटत नाही तोवर आम्ही चर्चेला जाणार नाही। प्रकाश आंबेडकर यांची थोरातांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते बैठकीमध्ये वंचित सोबत चर्चा करणार। वंचित सोबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार असल्याची संजय राऊत यांची माहिती। काँग्रेसकडून राज्यातील 19 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू। मुंबई वगळता विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा काँग्रेसकडून आढावा। शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही, खासदार सुप्रिया सुळेंची विरोधकांवर टीका। अमित शहा यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक सुरू। बैठकीमध्ये महायुतीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची मुंबईमध्ये थोड्याच वेळात बैठक। बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब केलं जाईल। काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये रोड शो करणार। 14 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये। राहुल गांधी काळाराम मंदिर आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन रोड शो करणार। द्वारका सारडा सर्कल, दूध बाजार, जुन्या नाशिकमधून रोड शो असेल। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। जुहू चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात केली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार। मोदी शहा महाराष्ट्रात येऊन मनोरंजन करतात। खासदार संजय राऊत यांची शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका। प्रत्येक इच्छुक उमेदवाराला दुसऱ्या यादीत नाव येईल असं वाटतंय, पण सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। मोदींना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करायचं आणि त्यासाठी सगळे कामाला लागलेत। रक्षा खडसे यांची उमेदवारीवरून प्रतिक्रिया। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अमित शहांची भेट घेतली। बेस्ट ऑफ आशा पुस्तकाचं अमित शहांच्या हस्ते प्रकाशन। आशिष शेलार यांचीही उपस्थिती। युगेंद्र पवार यांच्या बारामती तालुक्यातील गावभेट दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। आज बारामतीची ओळख शरद पवारांमुळे। शरद पवारांना आज पाठिंब्याची गरज, युगेंद्र पवारांचं वक्तव्य। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला। पिंपरी महापालिका ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं। या कामासाठी 910 कोटी 18 लाख रुपयांचा खर्च। मुंबई ठाणे भिवंडीतील 15% पाणी कपात आजपासून मागे। पिसे जल उदंचन केंद्रातील 3 ट्रान्सफॉर्मर आणि 20 पंप पुन्हा पूर्ण क्षमतेनं कार्यरत। कोकण किनारपट्टी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती। नगरविकासच्या अधिकाऱ्यांना कात्री। पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 1635 गावांच्या नियोजनाचा संपूर्ण अधिकार सिडकोला। राज्य सरकारचा निर्णय। बेस्टच्या ताफ्यामध्ये आणखी 250 इलेक्ट्रिक बस दाखल होणार। नव्या कंत्राटदाराशी प्रशासनाचा करार। परदेशातल्या रस्त्यांवरती धावणाऱ्या पॉट टॅक्सी आता वांद्रे कुर्ला संकुलातील रस्त्यांवर धावताना दिसणार। MMRDAच्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी। अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाची बांधकाम करताना उंची वाढल्यानं वाहतुकीला अडचण। त्यामुळे आता बर्फीवाला पूल 50 मीटरपर्यंत तोडून नव्यानं गोखले पुलाला जोडणार। पालिका अधिकाऱ्याची माहिती। तोडकामासाठी 100 कोटींचा खर्च अपेक्षित। कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक एकमेकांना जोडण्यासाठी 2,500 टन वजनाचा देशातील सर्वाधिक वजनाचा गर्डर बसवला जाणार। गर्डरमुळे 120 मीटरचं अंतर जोडलं जाणार। मुंबई नवी मुंबईनंतर आता अटल सेतूजवळ 124 गावांची मिळून तिसरी मुंबई उभारण्याची सरकारची योजना। सिडकोऐवजी मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या MMRDAला शहराच्या उभारणीचं काम। पावसाळ्यामध्ये मुंबईच्या सखल भागांमध्ये तुंबणारं पाणी उपसण्यासाठी 481 उच्च क्षमतेचे पंप बसवले जाणार। नियोजनासाठी विभाग पातळीवर जबाबदारी दिली जाईल।
मध्य रेल्वेवरती आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार. मुंबई कोल्हापूर आणि महाराष्ट्र गुजरातला जोडण्यासाठी पुणे वडोदरा मार्गावरती वंदे भारत धावणार. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताच्या व्हीआयपी पासबाबत ट्रस्टचा मोठा निर्णय. 200 रुपये व्हीआयपी पासची ऑनलाईन मिळणार. तारीख आणि वेळही निवडता येणार. प्रत्येक भाविकासाठी स्वतंत्र क्यूआर कोड. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला प्रति क्विंटल 41,101 रुपयांचा दर. सांगलीतील हळद बाजाराच्या इतिहासातील सर्वोच्च दर. श्रीकृष्ण कॉर्पोरेशनचे कर्नाटकातील सायबान भूपती पुजारी या शेतकऱ्याकडून उच्चांकी दरानं खरेदी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मार्चला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर. हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रम. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहणार. परभणीमध्ये महाविकास आघाडीच्या खासदार आमदारांच्या बॅनरला काळं फासलं. मराठा समाजातील तरुणांची जोरदार घोषणाबाजी. शहापूर इथे 5 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या शुभारंभाच्या अनुषंगाने हे बॅनर्स लावले होते. जामखेड येथील रत्नदीप शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क आकारणी करत असल्याचा आरोप. विद्यार्थ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या. जोरदार घोषणाबाजी. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीचे राज्यातील 42,000 कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात. आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. कोराडी विद्युत केंद्रातील कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्यानं वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता. नागपूरमधील फॉरेस्ट रेंजर अधिकाऱ्यांचा 11 मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा. वनरक्षक, वनपाल, वनमजूर यांचाही बंदला पाठिंबा. वन विभागाद्वारे मनरेगा योजना राबवण्यास अधिकाऱ्यांचा विरोध. सिंधुदुर्गच्या आंबोलीमध्ये 27 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. महसूल आणि वनविभागाची संयुक्त कारवाई. इमारती हटवण्यासाठी आंबोली ग्रामस्थांनी 21 दिवस लाक्षणिक उपोषण केलं होतं. अतिक्रमण हटवल्यानंतर आंबोलीतील ग्रामस्थांनी पेढे वाटून समाधान व्यक्त केलं. पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर यश. 48 तासांनी बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या वाचनालयाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून चला वाचूया या उपक्रमाद्वारे वाचनालयाची निर्मिती. पुण्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणातील ईडीची उडी. ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींच्या मालमत्तेची ईडीनं माहिती मागवल्याची पुणे पोलिसांना माहिती. आतापर्यंत 11 आरोपींना अटक. नाशिकच्या निफाड इथून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 27 गोवंश जनावरांची सुटका. बजरंग दलाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लासलगाव पोलिसांची कारवाई. 7 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामध्ये दुचाकी रोहित्रावर धडकल्यानं झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू. भरधाव वेगामध्ये असल्यानं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. सेमीफायनलमध्ये मध्य प्रदेशचा पराभव करत विदर्भाची रणजी क्रिकेटच्या अंतिम फेरीमध्ये धडक. रविवारी 10 मार्चला वानखेडे स्टेडियमवरती मुंबई विरुद्ध अंतिम सामना रंगेल. राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. नाट्यकला प्रकारामध्ये अभिव्यक्त झालेल्या ललित कला क्षेत्रातील 94 नामवंत कलाकारांना पुरस्कार. महाराष्ट्रातून अशोक सराफ, देवकी पंडित यांच्यासह 5 जणांना पुरस्कार. लखनौच्या काकोरीमध्ये सिलेंडरचा स्फोट. पती-पत्नीसह 3 मुलांचा मृत्यू. आगीमध्ये होरपळलेल्या अन्य 4 जणांवर उपचार. पंतप्रधान मोदींच्या विविध राज्यांच्या दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस. आज पंतप्रधान पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. पश्चिम बंगालमधील संदेशखाली परिसरात मोदींची जाहीर सभा. भारताच्या पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं कोलकात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. हावडा मैदान ते एस्प्लॅनेड मार्गावरती ही अंडर वॉटर मेट्रो धावणार. मोदींनी मेट्रोनं प्रवास केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना धमकी देणारा ईमेल. $25 लाख द्या, अन्यथा राज्यामध्ये स्फोट घडवून आणू अशी धमकी. पोलिसांकडून तपास सुरू. बिहारमधील जागावाटपाची चर्चा करण्यासाठी नितीश कुमार आज दिल्लीमध्ये. संध्याकाळी अमित शहा यांच्या घरी बिहारबाबत एनडीएची महत्त्वाची बैठक.
शेतकरी आंदोलनाचा आज 23वा दिवस. शेतकरी दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त. कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांचा राजीनामा. उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार. भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचे गंगोपाध्याय यांचे संकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.